बघ, तुझी बहीण आल्या. मी काय करणार नाही सांगाले. तुझी आई आता मला सगळं मलाच काम लावणार. मी काय करणार नाही. तुमचं तुम्ही काय असाल ते करायचं. आता मी सून काय ते दाखवून काय करायचं असलं मी तुझ्या बहिणीचं काय करणार नाही. आणि लय जर कामाला आला तर मी घरला जाणार सांगतो. तुमचं तुम्ही काय करायचं करा इकडं. माझं मी निवांत जाऊन राहतो तिथं. A few moments later. तिला सून काय हाय आणि सासू काय हाय दाखवूनच देतो. का ग काय झालं? ते हळूच तिथे साहिलला सांगत होती की तुझी बहीण आली आता तुझी आई मला सगळं काम लावणार. मी काय काम करणार नाही. तिला सून काय असते ती दाखवून देते. ती ज्या शाळेत शिकायला आहे ना त्या शाळेत मी प्रिन्सिपल आहे. दाखवू तिला. तिची लय नाटकी चालली. आता जी सून म्हणून राहते ना ती मी पण सून म्हणून राहिलोय 27-28 वर्ष. माझ्या सासूला मी पाणी पाजले. मी तर कुठल्या झाडाचा पालाय. तिला दाखवायलाच पाहिजे आता काय सासू आहे ती. Seconds later. काय नाश्ता करूया करायला व्यक्तीला. अरे या महिन्याचा खर्चा हिशोब करा पाहिजे. काय काय झाले कर की. लाईट बिल 1000 रुपये दिले ना आणि पाणी बिल 500 रुपये दिले. आणि बाजार किती 8000चा. भाजीवाला आलाय आई. भाजी काय घेऊ? अगं रोज आमच्याच आवड पसंतीची घेतेस ना भाजी. आज तुझ्या पसंतीची घे. आम्ही काय आज हाय उद्या नाही. हे तुझ्या आवडीची काय असेल ते घे आणि तुझ्या पसंतीनं कर. तिचं गोड बोलून काटा कसा काढतो बघा. मी सासू काय हाय ते दाखवतो. गोड बोलून माझा काय काटा काढतेस? कोण कोणाचा गोड बोलून काटा काढते ते बघूया लवकरच. थोड्याच वेळात समजेलच आता. दोघींची शांती बघून असं वाटायला लागलं की संध्याकाळी युद्धच आहे. इथं बायको शेर आहे, आई सव्वा शेर आहे आणि इथं मी पावशेरवार या दोघींच्या मध्ये. वांग घेऊ ना. वय घे जा वांग. वांग खाऊन वांग्यासारखी झालीस. वांग खाऊनच वांद करायल्यास. बरं राहू दे. तो भाजीवाला जाईल. तुमच्या आवडीचं सांगा काय घेऊ मी. माझ्या आवडीचं राहून दे. तुला काय आवडते ती भाजी घे आणि भाजी कर जा. बरं राहू दे. वांग घेतो. मला वांग आवडते. वांग्याचं भरीत करतो. पुरगी उठली वाटलं. पुरगीला जे आम्ही आवडतो ते वांग घेऊन येतो. पुरगीला देतो तुमच्या. ते नव नक्की वांगच घेऊ नव. ए नको नको वांग. संजनाला ॲलर्जी आहे वांग्याची. मग गवारी घे तिला आणि जरा लवकर कर. मी बीपी शुगरची पेशंट आहे. जरा लवकर खायला लागू द्या. तिला पण नाश्ता लागतोय खायला. बरं गवारी घेऊन येतो. झाली का गवारी? नाही झाली अजून गवारीची भाजी. मग तोंड काय बघत बसलीस तिथं? तिथं काय पिक्चर चालू आहे? तिला सकाळचं लवकर खायला लागते. जा लवकर कर जा. आणि मला पण बीपी शुगरची पेशंट आहे मी. मला पण खायला लागते लवकर. पटकन जाऊन आवर. A few inches later. चला आपण आजीला गवारी निवडायची. आई मला गवारी निवडता येत नाही. एवढी गवारी निवडून द्या. बघ तिला गवारी नीट करता येत नाही म्हणून. तिच्या काय आईच्या घरात आईचं ताट येत होतं बिन गवारी नीट करता. ते लवकर जायचं. तुझं तू नीट करायचं आणि तुझं तू मला करून आणून लवकर घालायचं खायला. पुरगीला माझ्या भूक लागली. मम्मी सांग बाई तिला लवकर करायला. मला भूक लागल्या. ये दोघी भांडत बसू नका. तुम्हाला खोडायची असली तर राहून दे. आणि तू पण काय खोडू नकोस. माझं मी करतो. मी तुला खोडून देतो बाई. भांडत बसते. ऐक हिशोब राहून दे. उद्या करू हिशोब.
मी जातो जरा तिला गवारी खुडून देतो. ते मला माहितच होतं गवारी खुडायसाठी हिशेब ठेवायला येते. जा तू कर नाहीतर ती कर, दोघांची नाटकं लई झाल्यात. तिला पण तू मदत करणार, दोघ जण मिळून. तू जेवण कर नाहीतर ती कर, कोण पण करा, माझ्या पोरगीला आणून जेवायला घाला. जाऊ का मग? आता जा की, काय विचारायला लागलाय 100 वेळा? नाहीतर मी नको म्हणलं तर जाणारच नाही बायकोची मदत करायला. असं आहे. तुमचं काय ग चालू आहे? तुला आवडीचं विचार, तिला आवडीचं विचार. तुमची काय डोकी नाही तुम्हाला? काय करायचं तुम्हाला कळत नाही का? तुला समजत नाही भाजी काय करायची? तिला विचार. तुमच्या दोघींच्या मध्ये माझं अडकतोय, मी अडकतोय ना. तुझं ऐकायचं का तिचं ऐकायचं? बरं ते सगळं जाऊ दे, तुम्ही लग्नाला होकार का दिला? अंगात मस्ती माझ्या. हे असलं सगळं रामायण, तुमची भांडणं मला आवडते ना ते बघायला आणि करायला, म्हणून. माझीच चुकी झाली सोडा शेवटी. माझा आई बाबा म्हणत होतं लग्न करू नको. माझ्या अंगात मस्ती, लव्ह मॅरेज करायची. मग सगळं लागले ना मला ते एकटीला भोगायला. थँक्यू, माझ्या डोक्यातला एक डाऊट क्लिअर केलीस. तुझी चुकी तुम्ही मान्य केलीस, बरं झालं. मी म्हणलो मी काय चुकी केल्या लग्न करून? बरं झालं, समजलं ना. ते आता सगळं राहून दे. ते पाठ तेवढा ठेव तिकडे, कोणतं पाडायचं ते. मी काढत नाही पाठ. तूच काढायचा. मी काढत नाही. कोणतं पडलं की मग सांगतो तुला. सांग. A few moments later.